मुख्यमंत्री होण्यासाठी वेळ जुळून येणे आवश्यक आहे. योग येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. राजकारणामध्ये सहनशीलता असेल तरच पुढे जाणे शक्य आहे. केपीसीसी अध्यक्षपद देण्याचा निर्णय हायकमांडचा असून याबाबत आपण काही बोलणार नाही, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. गेल्या 26 वर्षांपासून आपण राजकारणामध्ये आहोत. मतदारसंघामध्ये भेट दिली नाही म्हणून आजपर्यंत कोणीही विचारले नाही. कारण सकाळपासून सायंकाळपर्यंत आपण नागरिकांच्या संपर्कात असतो. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. राजकारणामध्ये आश्वासने कमी दिली तरी चालतात, मात्र खोटे बोलू नये. स्पष्टता असेल तरच जनता साथ देते, असे त्यांनी सांगितले. चिकोडी लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहेत. लोकसभा मतदारसंघात कामे करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. टप्प्याटप्प्याने विकास कामे राबवून मतदारसंघाचा विकास केला जाईल. केपीसीसी अध्यक्षपदासाठी आपल्या नावाची चर्चा होत आहे, असे पत्रकारांनी विचारले असता हा निर्णय हायकमांडचा असून याबाबत आपण अधिक बोलणार नाही. या पदासाठी पक्षामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. केपीसीसी अध्यक्ष बदलण्याचा अधिकार हायकमांडला आहे. यावर आपण अधिक भाष्य करणार नसल्याचे ते म्हणाले. ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಬಹಿರಂಗ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಡಿ ಅಂತ. ಅದಾದ್ಮೇಲೂ ಕೂಡ ಈ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಸರ್. ಯಾರು ಹೇಳಿ ನಮ್ಮ ವಿಷಯ ಮಾತಾಡೋದು ಯಾರು ಹೇಳಿಲ್ಲ, ಯಾರು ಕ್ಲೇಮ್ ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್? ಸರ್ ಇನ್ನೊಂದು ಆಗೋರು ಯಾರು ಮಾತಾಡಿಲ್ಲ ಸರ್, ಇನ್ನೊಂದು ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸರ್. DCM ಹುದ್ದೆ ಅನ್ನೋದೇ ಅಸಂವಿಧಾನಿಕ ಅಂತ. ಈ DCM ಹುದ್ದೆಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಪವರ್ ಇರುತ್ತಾ ಸರ್? ಅದಕ್ಕೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಪವರ್ ಏನಿಲ್ಲ. ಮಂತ್ರಿ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಪವರ್ ನೀವು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಸರ್. ಅದವ್ರು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಪವರ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಸರ್. ಈಗ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬಹುತೇಕ ಶಾಸಕರು, ಅದರಲ್ಲೂ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಶಾಸಕರು, ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು CM ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಬಯಕೆ ಇದೆ. ಆ ಬಯಕೆ ಯಾವಾಗ ಈಡೇರುತ್ತೆ? ಬರ್ಬೇಕಲ್ಲ, ಕಾಯ್ಬೇಕು. ಟ್ರೈನ್ ಲೇಟ್ ಆಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲೇ